आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची भजी बनवून दाखवणार आहे। तर हे बघा मुगाची डाळ आहे। याला काय केलं तर ओल्या फडक्यानं स्वच्छ पुसून फॅन खाली बघा मी सुकवून घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून आपल्याला ह्याचं पीठ करून घ्यायचं। एकदम मस्त असं बारीक होतं बघा। वाडगं घेतलेलं आहे, अर्धा मी पीठ घेतलेलं आहे, 200 ग्रॅम डाळ होती आपली। टाकायची थोडीशी हळद, ओवा घेतलेला आहे मी हातावर चोळून, त्यात टाकायची आपल्याला हिंग पावडर, चवीप्रमाणे मीठ, त्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची, आलं आणि लसूण मी कुटून घेतलेलं, ह्यात टाकायचे आपल्याला कांदा मी चॉपरला असा बारीक करून घेतलेला, धने पावडर, अख्खं जिरं जरी टाकलं तरी चवीला एकदम छान लागतं। ह्यात टाकणारे खूप सारे अशी कोथिंबीर, आणि आपल्याला काय करायचे थोडं थोडं पाणी टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। थोडंसं आपण ह्याला काय करू, एक 2 ते 3 मिनिटं एकसारखं असं फेटून घेऊया। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडासा एक चिमूटभर असा सोडा खायचा। पीठ चांगलं फेटून घेतलं की नाही तर सोडा टाकायची पण गरज नाहीये। एकदम कडक असं काय करायचं माहितीये का, 1 चमचा फक्त तेल टाकायचं आपण त्याच्यामध्ये, आणि गरम गरम मध्येच लगे हात घालू नका। काय करायचं, असं इकडचं पीठ इकडं करायचं आणि मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीत बघा आपल्याला पीठ पाहिजे। तेल मी गरम करत ठेवलेलं आहे बघा, अशा पद्धतीत पीठ आहे। मस्त अशी बघा कलर आलेला आहे। अशा पद्धतीत एकदम गोल्डन कलरवर करून घ्यायचे। भजी बघा मी काढून घेतलेली आहे, ती गरम गरम भजीच तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा, किती मस्त अशी फुगली गेलेली आहे। आतून बघा एकदम जाळीदार असे छान असे एकदम होतात बघा।